पोस्ट कार्डियाक अरेस्ट केअर आफ्टर रिटर्न ऑफ स्पॉन्टेनियस सर्क्युलेशन. तर 40च्या वर तुमचं ET जाईल सडनली आणि पल्स परत येईल. ICUमध्ये टाकावं लागेल, व्हेंटिलेशन द्यावं लागेल. मग व्हेंटिलेटरी सगळे पॅरामीटर्स, नंतर BP नॉट लेस दॅन 90, टेम्परेचर इंड्युस्ड हायपोथर्मिया 32 to 34, म्हणजे जस्ट 36 तर आपलं मिनिमम ठेवायचं आहे कुठल्याही व्यक्तीचं. तर जस्ट नॉट टू लेस, माइल्ड हायपोथर्मियाचं हा. आणि कोल्ड IV फ्लुइडने द्यायचं आहे 30 ml/kg. कोल्ड म्हणजे 5 डिग्री सेल्सिअसने. आणि मेन आहे फीवर अवॉइड करायचा आहे. तर Day 1ला तुम्हाला हायपोथर्मिया ठेवायचा आहे. नंतर आफ्टर 24 hours स्लो रिवॉर्मिंग. आणि इथे म्हटलं आहे की 36 काय 33 काय दोघं ठिकाणी सेम आउटकम होते. तर नाही ठेवलं तरी चालेल, कारण की हे चीपर आहे आणि लेस लेबर इंटेन्सिव्ह आहे. 33चा त्यांना बेनिफिट दिसला नाही. ग्लुकोज बघायचं आहे. नंतर कोरोनरी सिम्पटम्स, कोरोनरी जर सस्पेक्टेड असेल तर अँजिओग्राफी आणि PCI करू शकतो. मल्टिपल ऑर्गन इंजुरी असेल तर त्यात सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे. प्रोग्नॉस्टिकेशन करायचं आहे आफ्टर 72 hours, म्हणजे 30 दिवसानंतर. आणि 100% काही कोणी प्रोग्नॉसिस करू शकत नाही, बट या काही गोष्टी आहेत जसं की प्युपिलरी रिफ्लेक्स नाही आहे, किंवा स्टॅटस मायोक्लोनस किंवा स्टेटस इपिलेप्टिकस, नो इव्होक्ड पोटेन्शियल, ग्रे टू व्हाईट रेशो CTवर डिक्रीज झालेला दिसतो आहे. किंवा MRIवर रिस्ट्रिक्शनचं डिफ्युजनचं रिस्ट्रिक्शन दिसून येतं आहे. EEGमध्ये नॉन रिॲक्टिव्ह आहे, बर्स्ट सपरेशन झाला आहे किंवा इपिलेप्टिकस आहे. तर नो रिस्पॉन्स और एक्सटेन्सिव्ह रिस्पॉन्स, नो लाईट रिफ्लेक्स किंवा सोमॅटोसेन्सरीमध्ये वेव्स नाही आहेत, EEGमध्ये वेव्स नाही आहेत. न्यूरॉन स्पेसिफिक इनोलेज जर सिक्रेट होत आहेत, बर्स्ट सपरेशन होतं आहे. बाकीचं बघितलं आपण. तर चेन ऑफ सर्वायवलमध्ये बघितलं आपण. इन हॉस्पिटलमध्ये सर्व्हिलन्स आणि प्रिव्हेन्शन महत्त्वाचं आहे. डिफिब्रिलेशन इज वी डिपोलराइज ऑल द मसल्स सायमल्टेनियसली. तर 2 थेअरी आहेत, क्रिटिकल मास आणि क्रिटिकल पोटेन्शियल. केजोमध्ये दिलं आहे. AED इज द रिसेंट मोस्ट आणि ग्रेटेस्ट ॲडव्हान्समेंट इन CPR. त्याच्यामुळे मॉर्टॅलिटी खूप कमी झालेली आहे. जर ते वेळेत भेटलं तर इट्स गुड. मग त्याच्यामुळेच अर्ली डिफिब्रिलेशन त्यांनी आधी ACLSमध्ये होतं ते BLSमध्ये टाकला. आणि बायफेजिक आणि 1 वर्षाच्या खाली द्यायचं नाही म्हणतो तो. तर AEDs बाकी पिडियाट्रिक डोस तर त्याने सांगितलेला आहे इथे तो काही बोललेला नाही आहे. 2 to 4 joules, नंतर 4, मॅक्सिमम 10 पर्यंत. इकडे आपला 120 to 200 आहे. तर 20ला 16 डिवाईड केलं तर 2 होतो आणि 200ला डिवाईड केलं तर 4 होतो, म्हणजे 2 to 4 आहे. जर पल्स आहे, ब्रीदिंग नाही आहे तर ब्रीदिंगवर फोकस करा. आणि जर 60च्या खाली गेला तर मग तुम्हाला CPR चालू करावं लागेल. या अल्गोरिदममध्ये ॲनोट्रॉप्स प्रेसर्स काहीच नाही आहे. ती NICUची मॅनेजमेंट होऊन जाते आणि तो मेन भाग नसतो पिडियाट्रिकमध्ये कधी. कार्डिओवर्जन मग स्टेबल ऑर्गनाइज जे रिदम आहे तर त्यांच्यामध्ये आपण केमिकल कार्डिओवर्जन करणार. आणि जर अनस्टेबल झाले की मग इलेक्ट्रिक कार्डिओवर्जन करणार. सिंक बटन असतं. R-on-T फिनॉमिना अवॉइड करायचं. एक केजोचं रेकॉर्डिंग ऑलरेडी केलेलं आहे आणि या एनर्जी सिक्वेन्समध्ये घेऊ शकतो. रेग्युलर रिदमला कमी लागतो, इरेग्युलरला जास्त लागतो. 50, 100, 150 असं लिहू शकता. मग जर अरेस्ट झाला आणि शॉकेबल आहे तर मग डिफिब करायचं VF किंवा पल्सलेस VTला. त्यांना सिंक्रोनाइज करायची गरज नाही, सिडेशन द्यायची गरज नाही, कारण की तो ऑलरेडी अनकॉन्शियस आहे. इथे सिडेशन द्यावं लागेल त्याला. नंतर मोनोफेजिक आहेत, बायफेजिक आहेत. दोघांमध्येही सायनुसॉइडल आणि ट्रंकेटेड एक्सपोनेन्शियल अशा 2 टाईप्स आहेत. तर मोनोपोलरला जास्त एनर्जी लागते, लेस इफेक्टिव्ह आहे. आजकाल सर्व बायोफिजिकच आहे, त्यामुळे काही कॉन्ट्रावर्सी काही नाही आहे.
मग ड्राउनिंगमध्ये आधी त्याला बाहेर आणा. मेनली हायपॉक्सियामुळे प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे ब्रेथ द्या, बाहेर काढा त्याला आणि कपडे वगैरे काढा, ओलं हे करा. आधी रेस्क्यू ब्रीदिंग द्यावं लागेल आणि सक्शन करा. बाकीच्या गोष्टी नका करू म्हणतो तो. थ्रस्ट देणे, हेमलिश मॅन्युअर, त्याच्यामुळे विनाकारण इंजुरी होते, फायदा काही होत नाही. आतमध्ये गेलेलं पाणी काही बाहेर येत नाही. फक्त जर ऑब्वियस साईन्स ऑफ इंजुरी असतील तरच सर्वायकल स्पाईन स्टॅबिलाईज करा, अदरवाईज स्टॅबिलाईज करायची गरज नाही आहे. चेस्ट ड्राय करूनच मग पॅड्स लावावे लागतील आणि बाहेर आणूनच पेशंटला तुम्ही CPR देऊ शकता, कारण की हार्ड सरफेस पाहिजे. नंतर हायपोथर्मियामध्ये सगळ्या सिस्टम डिप्रेस होऊन जातात, तर सायन्स ऑफ लाईफ बघणं मुश्किल होऊन जातं, इवन पल्स चेकिंग पण जर पल्स फील होते आहे तर तुम्हाला CPR चालू करायला लागेल. वाट नाही बघायची वॉर्मिंगसाठी, CPR चालू करा आणि रिवॉर्मिंगसोबत रिस्टार्ट चालू करा विथ वॉर्म अँड ह्युमिडिफाईड ऑक्सिजन. जर माइल्ड असेल 34पर्यंत तर पॅसिव्ह ठीक आहे, मॉडरेट असेल तर मग एक्सटर्नल वॉर्मिंग करावं लागेल आणि सिव्हिअर आहे तर मग तुम्हाला कोअर वॉर्मिंग करावं लागेल. बट हे परफ्युजिंग रिदम असेल तरच, अदरवाईज काही अर्थ नाही. परफ्युजिंग रिदम असेल तर, पल्स असेल तर गोष्ट नाही करते. परफ्युजिंग रिदम आहे तर तुम्ही CPR चालू करा. मग नंतरचं बाकीचं मॅनेजमेंट तसंच आहे, ROSC आणि जे काही आहे. प्रेग्नन्सीमध्ये डायफ्राम वर असते, हार्ट वर सरकलेलं असतं, म्हणून स्लाइटली वर द्यायचं आहे कंप्रेशन आणि ॲवट कंप्रेशन काढायचं आहे. आपण बघितलं तर टिल्टने इफेक्टिव्हिटी कमी होते. IV तर डायफ्रामच्या वरच राहील आणि एकाला ॲब्डॉमिन पकडावं लागेल. जर नाही आलं 4 मिनटात तर तुम्हाला बेडसाईड स्कॅल्पेल घेऊन हे करायचं आहे, डिलेवरी. पेरिपार्टम सिझेरियन विथ व्हर्टिकल इन्सिजन. नंतर मग आता हे फॉरेन बॉडीवर गेलं आहे.